नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अंड्याचं कालवण। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एका टोपात 6 अंडी घेतलेली आहेत। यात पाणी घालून 5 ते 10 मिनिटं ही अंडी मी मध्यम आचेवर उकडून घेणार आहे। जोवर आपली अंडी उकडत आहेत तोवर मी इथे वाटणासाठी लागणारं साहित्य भाजून घेणार आहे। इथे मी अर्धी कवड इतका सुका नारळ घेतलेला आहे। याची साल काढून मी ह्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता हे मी मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खोबऱ्याला सोनेरी रंग आलेला आहे। आता यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते। हे कांदे सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। कांदा परतवताना आपल्याला यात गरम मसाले सुद्धा घालून घ्यायचे आहेत। मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत। 1 हिरवी वेलची, 5 ते 6 काळ्या मिऱ्या, 3 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा। हे सर्व खडे मसाले आपल्याला या कांदा खोबऱ्याच्या मिश्रणात भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपलं कांदा खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता यात मी 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेते, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीरीची पाने, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या। हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एकत्र वाटून घ्यायचं आहे। कांदा खोबरं थंड झाल्यानंतर आपल्याला यात मिरची कोथिंबीर वगैरे घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे। आता मी इथे फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे। यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। तर या तेलात आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी यात थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे। आता यात मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेते, पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे। आता यात मी जी अंडी आपण उकडून घेतलेली होती त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला सुरीने चीर पाडून या कालवणात घालून घ्यायचं आहे। अशीच सर्व अंडी घालून आपल्याला पुन्हा एकदा या कालवणाला एक उकळी काढून घ्यायची आहे। कालवणाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। असं आपलं कालवण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।